पंतप्रधान मोदींनी एक संकटाची चाहूल दिली होती. त्यातला सगळ्यात पहिला जो फटका बसतोय म्हणू शकतो तो पेट्रोल डिझेलवरच बसतोय आणि विशेषतः डिझेल, कारण की शेतकऱ्यांना आता डिझेल हवं. मराठवाड्यातली परिस्थिती आपण बघतोय, शहरांमध्ये अजून तरी जाणवत नाहीये, पण ग्रामीण भागात ते सुरू झालंय. आता ती कृत्रिम आहे की काय ते माहीत नाहीये, कारण की आपण पाहतोय की जेव्हा पहिल्यांदा चर्चा झाली होती की पेट्रोल डिझेल बाबा हॉर्मोज सामुद्रधुनीतून येत नाहीये, तर तेव्हा तुटवडा निर्माण होऊ शकतो. पण तेव्हा सरकार सांगत होतं की नाही नाही, सगळं व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. सरकारने म्हणा किंवा एकूणच व्यवस्थेने म्हणा उशीर केला ही संकटाची चाहूल ओळखण्यात किंवा सांगण्यात मान्य करण्यात. म्हणजे हाच सगळ्यात त्यातला गंभीर मुद्दा आहे. आपण मागेही हाच मुद्दा म्हणत होतो की हे सरकारने लोकांना प्रामाणिकपणे सांगावं ना. आणि सोनं खरेदी करू नका, लग्नाला परदेशी जाऊ नका, परदेशी लग्न करू नका, काटकसर करा, हे सांगण्यासाठी जाहीर सभा हे माध्यम नाही ना. बरोबर. म्हणजे कोविड काळामध्ये ज्याप्रमाणे पंतप्रधान दूरदर्शनवरती येऊन सगळ्यांना जनतेला उद्देशून गांभीर्य जाणवू देत होते, तसं आता करायला हवं होतं ना. आणि ही परिस्थिती येणार हे दिसत होतं, कारण आपल्याकडे ज्याला इंग्रजीमध्ये स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणतात, धोरणात्मक साठा नाहीच आहे. 9 दिवसापर्यंतच आपण साठवू शकतो. फार फार तर 3 महिने असं सांगितलं जातं, पण त्याची शाश्वती नाही आहे. त्यामुळे हे संकट आज ना उद्या येणार, तेव्हा सांभाळून वापरा असं सांगायला हवं. आणि तू म्हणतोस ना, हाच त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. जर लोकांना विश्वासात घेतलं असतं तर जे भीतीतनं जी खरेदी होते ना, बरोबर, ती टळली असते. आता जी खरेदी होतीये ती त्याच्यामागे एक भीती आहे की न जाणं उद्या खरोखर टाळं लागलं पेट्रोल पंपाला तर काय करा, म्हणून घेऊन ठेवा. म्हणून लोक अगदी प्लास्टिकच्या बाटल्यांपासून सगळे मोठे मोठे बॅरेल घेऊन आले. हा घेऊन आलेले आहेत. हे टाळता आलं असतं. त्यासाठी लोकांच्या मनात विश्वास निर्माण करावा लागतो. तो आपलं सरकार सातत्यानं करण्यात अपयशी ठरलंय. हा महत्वाचा मुद्दा. पहिल्या टप्प्यात आपण पाहिलं की अगदी लोखंड असेल, स्टील असेल, अगदी कलर जो घरात कलर देतो तो, प्लायवूड पासून सगळ्या गोष्टी महाग झाल्या होत्या. त्याचा थेट परिणाम तसा गरीब किंवा मध्यमवर्गीयांना थेट खूप जास्त बसला नव्हता. आता पेट्रोल डिझेलमुळे तो जाणवतोय. पुढचा टप्पा काय असू शकतो तुम्हाला वाटतं, की त्याचा परिणाम नोकऱ्या असतील किंवा आणखीन वेगवेगळे सेक्टर्स असतात की ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. तर पुढचं संकट हे दिसतंय असं नाही की ही दरवाढ सुद्धा सरकारने पूर्णपणे केलेली नाहीये. म्हणजे जोर का धक्का धीरे से लगे, त्याप्रमाणे हळूहळू पहिल्यांदा 3 रुपये वाढवले, मग 90 पैसे वाढवले, असं हळूहळू काही दिवस ही दरवाढ होतच राहणार. क्रमांक 1, ती दरवाढ ही उद्योगांना ग्राहकांपर्यंत पोचवावी लागणार. त्याच्यामुळे चलनवाढ होणार अपरिहार्य आहे. कारण ज्या वेळेला पेट्रोल डिझेलचेच किमती वाढतात त्यावेळेला तुमच्या उत्पादनावरती परिणाम होतो. त्याचा मोठा खर्च तुम्हाला इंधनावर खर्च करावा लागतो, द्यावा लागतो. त्यामुळे ते परिणाम होणार. त्याचा परिणाम म्हणून आज कितीही रिझर्व्ह बँक टाळू शकत असली तरी जितकं जमेल तितकं ते लांबवतील. पण जर चलन वाढ झाली तर त्यांना व्याजदर वाढ करावी लागणार. व्याजदर वाढ केली की कर्ज महागणार, कर्ज महागले की गुंतवणूक आणखीनच कमी होणार. असं हे दुष्टचक्र आहे. आता सरकारचा सगळा प्रयत्न आहे की पुढच्या वर्षीच्या उत्तर प्रदेश आणि अन्यत्र त्या निवडणुकांमध्ये, आपण गेल्या वेळेलाही म्हणालो होतो की बंगालच्या निवडणुका होस्तपर्यंत तेलाचे दरवाढ होणार नाहीत. तसंच झालं. निवडणुका झाल्या, निकाल लागला, शांतपणे लोक घरी गेले आणि मग पंतप्रधानांनी या काटकसरीचा सल्ला दिला आणि मग तेल दरवाढ झाली. तसंच या गतीनं होईल. आणि याचा जेव्हा जेव्हा गुंतवणुकीवर परिणाम होतो तेव्हा तेव्हा नोकऱ्यांची संधी अधिकच आकसत जाते. आधीच आपल्या देशामध्ये जवळपास महिन्याला 90 लाख नोकऱ्या कराव्या लागतील, निर्माण कराव्या लागतील. या पद्धतीनं संख्या आहे. ती जर आटली तर अलीकडचा आवडता वाक्प्रचार वापरायचा झाला तर झुरळांची संख्या वाढेल. कॉकरोच जनता पार्टी. तर आता तरुणांनी तर सुरुवात केलेलीच आहे. कॉकरोच जनता पार्टी असो किंवा त्यांनाही निमित्त मिळालं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात. आता एक युद्धाचं देखील एक चर्चा वेगळी सुरू आहे की युद्ध थांबू शकतं. इराण अमेरिका यांच्यात काहीतरी मसुदा तयार झाला आहे आणि या सगळ्या बातम्या हळूहळू येत असतात. मध्येच पुन्हा युद्ध पेटलं, अशा सगळ्या चर्चा येत असतात. पण एक आहे की जर युद्ध थांबतंय तर त्याचा लगेच परिणाम होईल की तो परिणाम कसा असेल, त्यातून भारताला काय मिळेल? युद्ध थांबलं आणि फायदा होईल की तोटा होईल, काय? नाही, आजच्या घडीला जरी युद्ध थांबलं ना, म्हणजे आजच्या तारखेला, तरी तिथून पुढे 6 महिने याचे दुष्परिणाम जाणवतील. याचं कारण असं की युद्धातली पहिली अट इराणने काय घातली की तुमच्या या खेळामध्ये आमचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून द्यायला हवं. मग त्याची वसुली कशी होऊ शकेल? हे तेलसंपन्न देश हे तेलाच्या दरवाढीतनंच करू शकणार. त्यामुळे 6 महिने किमान हे दुष्परिणाम जाणवतील.
आजपासून म्हणजे पण आज अजून युद्ध थांबलेलं नाही. आणि हे युद्ध थांबण्यासाठी ज्याप्रमाणे भारत सरकारला पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधल्या निवडणुका हे कारण तेल दरवाढ करण्यासाठी तेल दरवाढ करणं लांबवण्यासाठी मिळालं, त्याचप्रमाणे अमेरिकेतल्या सरकारला ऑक्टोबर अखेरीस नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुका हे युद्ध लवकर संपवण्यासाठी कारणीभूत ठरेल.